बोलत असताना प्रेमानं बोललं पाहिजे. लक्षात घ्या, आजी तुमच्या गावामध्ये मी तारीख घेतली ना, 2 तारीख, 2 तारखेच्या माध्यमामध्ये मला 8 दिवस अगोदर एक फोन आलता बरं का डॉक्टर साहेब. 2 तारखेच्या माध्यमामध्ये एक 8 दिवस अगोदर मला एक फोन आलता. ते म्हणले महाराज तुमची आम्हाला 2 तारीख पाहिजे, तारीख भेटेल का? मी म्हणलं 2 तारीख काही तुम्हाला भेटणार नाही. ही कनेरगावला गेलेली म्हणलं प्रेमांच्या माणसाकडे गेलेली आहे, फिक्स तारीख असते म्हणले, 2 तारीख काय भेटणार नाही. ते म्हणले महाराज तारीख पाहिजे तर 2 तारीख पाहिजे. मी म्हणलं एक काम करा, 1 तारीख घ्या किंवा 3 तारीख घ्या, तुम्हाला 2 तारीख काही भेटणार नाही. तो म्हणला नाही महाराज पाहिजे होते आम्हाला 2च तारीख पाहिजे होते. ठीक आहे जाऊ द्या. त्यानं फोन ठेवला, पण फोन खिशामध्ये ठेवला, पण त्याच्याकडून फोन कट करायचं विसरलं बघा. आणि अशी तारखा घेत असताना अशी कमिटी बसते बघा, आपली जशी कमिटी बसते ना तशी कमिटी बसते बघा. त्या कमिटीमध्ये एक जण कसा केला माहिती का, एक जण काय म्हणला माहिती का, ठेव त्या चैतन्य महाराजांना लईच भाव लागायला, ठेव फोन, त्याचा बाप दुसरा. असं कुठं बोलणं असते का महाराज? सांगा बरं. माणसानं बोलत असताना प्रेमानं बोललं पाहिजे. प्रेमानं जर बोललं ना महाराज तर काही होतंय. असंच एका गावाला कीर्तन गेलो महाराज, कीर्तन झालं जेवायला बसलो, आणि कीर्तन झाल्याच्या नंतर एक जण जेवायला बसलो आम्ही दोघं, आणि एक जण चपाती वाढायला आला. चपातीच म्हणतात ना आपलीकडं का दुसरं एखादं नाव आहे? कारण जिल्हा बदलला की तालुका बदलतो, तालुका बदलला की गाव बदलतं, आणि गाव बदललं की 100% भाषा बदलते बघा. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे कसं आहे? तसंच आहे ना, म्हणजे माझी भाषा कळते, बाकी काही नाही बघा. ऐका, महाराजांचं कीर्तन झाल्याच्या नंतर आमच्याकडं महिला मंडळी एका रांगेत आणि पुरुष मंडळी एका रांगेत महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात. तुमच्याकडे येतात का हो? येतात नाही ना? येत जा, आलं पाहिजे. आजचा शेवटचा दिवस आहे, येत जा. पण लक्षात घ्या, आमच्याकडे रिकाम्या हाताने येत नाहीत बरं. आमच्याकडे 500-500च्या नोटा घेऊन येतात. बाया म्हणत्या महाराज तर पैसे मागायला आणि सोबत काहीच आणलं नाही. महिला मंडळ टेन्शन घेऊ नका, मी कानातलं घेतो, मी नाकातलं घेतो, मी मणी घेतो. असंच एका कीर्तनामध्ये म्हणलं मी मणी घेतो. एका बाईनं मला काळे मणी दिले का? आता अशा वाकडे चलतात महाराज काही काही जण. एक जण हॉटेलमध्ये गेला, हॉटेलमध्ये, आणि हॉटेलवाला मला इकडे, ते मला काय, ते मला तुझ्याकडे गरम काय, ते मला चहा आहे, नाही मला त्याच्यापेक्षा गरम काय, ते मला पुरी भाजी, नाही मला त्याच्यापेक्षा गरम काय, ते मला उत्तप्पा आहे, नाही मला त्याच्यापेक्षा गरम काय. त्याला जरा राग आला, आणि रागाच्या भरात काय म्हणलं माहितीये का, माझ्याकडं सगळ्यात जास्त गरम इस्तू म्हणला. इस्तू हेव इस्तू म्हणला की हेव लगेच कसं करतो, आणि 1 प्लेट इस्तू. ह्यानं 1 प्लेट इस्तू आणला, ठेवला त्याच्या पुढे, ह्यानं खिशातून बिडी काढली, इस्त्याला चिथीली वडीत निघून गेला. आता बघा काय करावं सांगा बरं. त्याच्यामुळं यांच्या आयुष्यात चुकून कधी नादाला लागायचं नाही बघा. चला, विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. सांगत होतो मी, एक जण चपाती वाढायला आला, आणि शेजारी बसल्याला कसा करतो, वाढ वाढ. महाराजाला भेटत नसते वाढ, म्हणजे माझ्या घरी मी का गाजऱ्या गवत खातो का काय का काय, काही वेळच लागत नाही हो, अवघड झालंय. पण इकडे लक्ष द्या. चला, विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. ऐका, जीवनामध्ये या जगाच्या चालक मालकाकडे, भगवंताकडे जर काय लागत असेल, या देवाला जर काय लागत असेल ना, तर या देवाला काही लागत नाही. या देवाला फक्त प्रेम लागतं. देवाला जर द्यायचं जर काय असेल तर या देवाला प्रेम द्यावं. थोर प्रेमाचा भुकेला. देव भुकेला जर कशाचा असेल तर प्रेमाला भुकेला आहे. त्यामुळे देवाला देत असताना प्रेम द्यावं. ऐका, जगामध्ये धन भरपूर आहे, श्रीमंती भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, पण धन श्रीमंती पैसा असून काही उपयोगाचं नाही. तुमच्याकडे किती नाणं आहे, तुमच्याकडे किती धन आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे, ज्ञान धन श्रीमंती पैसा हे सगळं अहंकाराचं आहे. हे कोड फुटलेल्या माणसाचं गोरपण आहे. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ऐका, ती वाजती महाराज, तिचा अलाराम असतो टायमाला. हा, इकडे लक्ष द्या. ऐका बरं का, तुमच्याकडे किती धन आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्याकडे किती श्रीमंती आहे, धन बघून, पैसा बघून, श्रीमंती बघून देव कधीच जवळ येणार नाही. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, मनुष्याकडे ज्ञान भरपूर आहे, मनुष्याकडे धन भरपूर आहे, मनुष्याकडे श्रीमंती भरपूर आहे, पण हे सगळं अहंकाराचं आहे, आणि हे सगळं कोड फुटलेल्या माणसाचं गोरपण आहे. याला प्रमाण दिलं महाराजांनी, कोडी याचे गोरेपण आणि तैसे अहंकारी ज्ञान. महापूर आल्याच्या नंतर सगळं जातंय म्हणले, महापुरे झाडे जाती आणि लव्हाळ वाचतं, लव्हाळ राहतं, पण कशामुळे राहतं म्हणले महाराज, नम्र झाला होता तिने कोंडलेले अनंता. माणसाकडे जर काय लागत असेल, माणसाला जर काय पाहिजे असेल ना, तर माणसाला नम्रता लागते. ऐका, ज्ञान भरपूर आहे, धन भरपूर आहे, श्रीमंती भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, पण धन असून, श्रीमंती असून, पैसा असून तुमच्या जवळ जर काय लागत असेल ना, तर नम्रता असावी. जोपर्यंत नम्रता नाही ना, तोपर्यंत तुमच्या ज्ञानाला सुद्धा किंमत नाही, तुमच्या धनाला सुद्धा किंमत नाही, आणि तुमच्या पैशाला सुद्धा किंमत नाही. किंमत आहे, पण कधी ज्ञान जर असेल, धन जर असेल, श्रीमंती जर असेल, पैसा जर असेल, आणि त्या सगळ्यांना
सगळ्यांना जोड जर नम्रतेची जर असेल ना तर तुमच्या आम्हालाच्या जीवनाला किंमत आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना भजन करावं, पण भजनामध्ये काय लागतं? प्रेम लागतं. प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी. काय भजन करायचंय, पण त्या भजनामध्ये जर काय असलं पाहिजे ना तर प्रेम असलं पाहिजे. प्रेम जर नसल तर काही उपयोगाचं नाही. महिला मंडळ नथनी फार मोठी पण नाकच नाही, का उपयोगाची का? त्याच्यामुळे महाराजांनी सांगितलं नाकाशिवाय मोती नाही. अहो पोती वाचणारा फार चांगला आहे हो, पण त्याचा अर्थच जर कळत नसेल ना तर काही उपयोगाचं नाही. त्यामुळे महाराज सांगतात अर्थाविन पोती वाचून काय. त्याच्यामुळं भजनामध्ये प्रेम असणं गरजेचं आहे. नाकाशिवाय मोती नाही. आणि पोथी जर वाचायची असेल तर पोथीचा अर्थ तुम्हाला मला कळणं गरजेचं आहे. तसं मनुष्याकडे ज्ञान भरपूर आहे, पण त्या ज्ञानाला काय लागत असेल ना तर भक्ती सुद्धा असावी. नुसतं ज्ञान असून काही उपयोगाचं नाही. महाराजांनी सांगितलं भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती जर नसल, प्रेम जर नसल ना देवा, हे ज्ञान आमच्या काहीच कामाचं नाही. हे ज्ञान आम्हाला नकोय. महिला मंडळ पंचपक्वान्नाचं जेवण आहे बरं का भाभीजी, आज तुमची तर जेवायला आहे. ऐका, पंचपक्वान्नाचं जेवण आहे, पण त्याच्यात जर नसल काय, तुमचं काय दुखत आहे का? जरा मोकळं बोला की मग. पंचपक्वान्नाचं जेवण आहे, पण त्याच्यात जर नसल काय, मीठ. चव लागेल का? अजिबात नाही. महाराजांनी, कोण म्हणलं हा? महाराजांनी काय सांगितलं? तुका म्हणे अन्न आणि ज्यात नसता लवण. लवण म्हणजे मीठ आहे. पंचपक्वान्नाचं जेवण आहे, पण त्याच्यात जर मीठ नसेल ना तर चव अजिबात लागणार नाही. तुमच्याकडे गुलाबजामुन करतात का? गुलाबजामुन करायला कोणचं साहित्य लागतो? पहिली गोष्ट म्हणजे मैदा आणि खवा. बरोबर आहे ना? मैद्याचे आणि खव्याचे बारीक बारीक केलेली गोळी ती तेलात तळायची. ते पाकात बुडवायच्या अगोदर तिखट लागतात का कडू? कोण म्हणलं गोड इकडे त्याच्या पाया पडतो मी? गोड लागतात का हो? अजिबात नाही. तिखट नाही, कडू नाही. ते कसे लागतात? ते सपक लागतात, ते फिक्के लागतात, ते पांचट लागतात. ऐका, लक्षात घ्या, मनुष्याकडे ज्ञान भरपूर आहे, पण त्या ज्ञानाला अगोदर तुम्हाला भक्तिरूपी पाकात बुडवावं लागल. जोपर्यंत मनुष्य ज्ञान भक्तिरूपी पाकात बुडवत नाही तोपर्यंत मनुष्याजवळचं ज्ञान हे तुम्हाला आम्हाला गोड कधीच लागणार नाही. त्याच्याकरता ज्ञान असावं, पण त्या ज्ञानाला जोड जर कशाची असली पाहिजे ना तर भक्तीची जोड असावी. महाराजांनी सांगितलं देवा अकल्प आयुष्य हवे तया कुळा. साधू संतांनी स्वतःसाठी कधीच मागितलं नाही. नकोय. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा स्वतःसाठी कधीच मागितलं नाही. तुकोबारायांना देव म्हणतोय महाराज मागा, पण तुकोबाराय सांगतात काही न मागणे आम्हा अनुचित. आमच्या वाढ वडिलापासून जी परंपरा आहे. बरं मला सांगा बरं, देव तुकोबारायांकडे कशा करता आला असं? काय कारण असं? तुकोबारायांची श्रीमंती जर बघितली तर तुकोबारायांची श्रीमंती काही कमी होती का? तुकोबारायांची श्रीमंती कमी नव्हती महाराज. तुकोबारायांची श्रीमंती भरपूर होती. तुकोबारायांची श्रीमंती एका वाक्यामध्ये सांगतो, लक्षात घ्या. तुकोबारायांच्या गाथ्यातील एका अभंगावर कीर्तन करून जर कीर्तनकार कोट्याधीश होत असेल, वाक्य लक्षात ठेवा. तुकोबारायांची श्रीमंती मी तुम्हाला सांगतोय, ऐका. तुकोबारायांच्या गाथ्यातील एका अभंगावर कीर्तन करून जर कीर्तनकार कोट्याधीश होत असेल तर एवढा मोठा तुकोबारायांचा गाथा तुकोबारांनी लिहून ठेवला. हे तुकोबाराय किती श्रेष्ठ आणि हे तुकोबाराय किती श्रीमंत. एवढी श्रीमंती जगद्गुरु तुकोबारायांकडे होती, पण तरी सुद्धा देव महाराजांकडे जातोय, महाराजांना सांगतोय महाराज काहीतरी मागा. नाही मागणार. वाड वडिलापासूनची परंपरा आहे. कशा करता हो? अहो मला माहिती आहे तुमच्याकडे श्रीमंती भरपूर आहे, तुम्ही काहीच मागणार नाही. मग कशासाठी आलायस? तुमची परिस्थिती बघून, परिस्थिती जासळी याच्याकरता मी तुमच्याकडे आलोय काहीतरी मागा म्हणण्यासाठी. नाही देवा, मी काहीच मागणार नाही. वाक्य लक्षात ठेव. वडिलांची रीत आहे, वाढ वडिलापासूनची परंपरा आहे. तुझ्या जीवनातलं एक उदाहरण घे. ऐका, त्रेतायुगामधलं उदाहरण आहे. सुंदर अशा प्रकारची भागवत कथा इथं तुम्ही ऐकलेली. रामायणामधला मी प्रसंग सांगतोय, लक्षात घ्या. रावणाची लंका जर बघितले तर रावणाची लंका अख्खी सोन्याची होते. बरोबर आहे? एवढी श्रीमंती रावणाकडं. त्याचा संसार, त्याचा प्रपंच जर बघितला तर 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू आणि 80,000, बोला 80,000 बायका. तुम्हाला मला एक भेटणं अवघड झाली. विचार करा, रावणाला 80,000 होत्या, तो सांभाळत कसा असेल? वाक्य लक्षात ठेवा. एका बायकोनं आपल्या फासोळ्या उघड्या पाडल्या. रावणाला 80,000 होते. हे बघा, तुम्ही म्हणता महाराज तुमचं लग्नच झालं नाही, संसाराच्या प्रपंचाच्या लय उचापत्या करायला. हे बघा, मी प्रामाणिक माणूस आहे, त्याच्यामुळं प्रमाण दिल्याशिवाय कधीच बोलणार नाही. कीर्तनकार जर बोलत असेल आणि कीर्तनकाराच्या बोलण्याला जर पुरावा नसेल तर महाराज जिता पुरावा. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्यानं प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आता नाहीच कळाल्यावर काय करता सांगा बरं? काही काहीला लेट करंट असतो महाराज.
एका गावामध्ये कीर्तन झालं, कीर्तन झालं एक जण हसू लागला. म्हणलं कीर्तन तर झालंय, हसतो कशाला? ते काय म्हणलं माहिती का, सुरुवातीचा डायलॉग मला आत्ता कळाला तेव्हा. इतका काही बघा, लक्षात घ्या, वाक्य लक्षात ठेवा. फार अवघड असतं बघा. सांगायचं तात्पर्य, ऐकणारे सगळे जाणकार असले पाहिजे. काय श्रोते ऐकणारे सगळे जाणकार असले पाहिजे. आणि इथले सगळे जाणकार आहेत बघा. वक्ता कितीही मोठा ना, गाणारे कितीही मोठा ना, वाजवणारे कितीही मोठा ना, ऐकणारे जर चांगले नसतील ना तर काही उपयोग नाही. काही काही हसत नाहीत आणि बोलत नाहीत, काही तर नुसते असे बघत होते. तुम्हाला वाटलं गेलं गेलं का काय काय माहिती? सांगा बरं. असलं पाहिजे माणसानं, फ्रेश राहिलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? माणसानं